पथराव वहीं होते हैं जहां बंटे हैं। अत्याचार वहीं होते हैं जहां बटे हैं, और जहां बटे हैं वहीं कटे भी। तर आपल्याला प्रतिक्रिया यावर देण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीणजी, न्यूज 18 लोकमत मध्ये तुमचं स्वागत। बटेंगे तो कटेंगे या घोषणेला कुठेतरी पंकजा मुंडे यांनी पाठिंबा दिलेला नाहीये, याचा आपल्या राज्यामध्ये या वाक्याचा अनर्थ होऊ शकतो असं म्हटलं जातंय। तुमची प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं बटेंगे तो कटेंगे ही एका व्यापक अर्थानं त्या ठिकाणी भूमिका गेलेली, त्यामागे एक विचार आहे, एकात्मतेचा विचार त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्यामुळे पंकजाताईंच्या म्हणण्याचा अर्थ तशा अर्थानं नाही। त्यांनी त्या मतदारसंघापुरतं काय म्हणाले मला माहित नाही, परंतु हा राज्यातल्या निवडणुकीच्या दृष्टीनं सगळ्यांनी एक व्हा, एक असाल तर त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्याला त्या ठिकाणी विकास असेल, सुरक्षितता असेल, या सगळ्या गोष्टी नीटपणे करता येतील। आणि त्यामुळं पंकजाताईंनी बटेंगे तो कटेंगेला छेद दिला अशा प्रकारचं काही म्हणण्याचं कारण नाही। कारण या ठिकाणी आपण बघाल की मतांचं तुष्टीकरण त्या ठिकाणी चाललंय आणि त्याच्यामुळे एक होऊन काही विशिष्ट समुदाय त्या ठिकाणी काम करताना दिसतायत आणि त्याचे दुष्परिणामही आपण पाहतोय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आणि मग अशा वेळेला आपण विभागले जाऊ नये, आपण एक संघ व्हावे। शेवटी आपला महाराष्ट्र किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव घेऊन आपण त्या ठिकाणी राज्यकारभार करतो, लोकांसमोर जातो, ते हिंदवी स्वराज्य संस्थापक होते, हिंदवी स्वराज्य होतं। आणि त्याच्यामुळे अशा अर्थानं जर एकात्मतेची भूमिका घेऊन सगळ्यांना अशा अर्थानं एक होण्याचं सांगितलं असेल किंवा आपापसात विभागले जाऊ नये। आता उदाहरणार्थ राहुल गांधी त्या ठिकाणी धर्माधर्मात जातीपातीमध्ये आणखी विभाजन व्हावं अशा अर्थाने त्या ठिकाणी भूमिका घेताना दिसत आहेत। म्हणजे आदिवासी आहेत त्या आदिवासींमध्ये आणि उपजाती करा, ओबीसी असतील तर त्यांचं त्या ठिकाणी आणखी छोट्या छोट्या ओबीसींच्या जातींचं विघटीकरण करा। अशा प्रकारे वेगवेगळ्या जातींमध्ये उपजाती आणखी त्या ठिकाणी गट जी प्रवीणजी, मात्र अशा प्रकारची जी विभागलं जात आहे ते विभागलं जाता कामा नये असा त्या ठिकाणी मतितार्थ आहे। आणि त्याच्यामुळं एका व्यापक अर्थानं बटेंगे तो कटेंगे आणि एक आहे तो सेफ आहे अशा प्रकारची भूमिका आम्ही किंवा आमच्या पक्ष नेतृत्वानं त्या ठिकाणी निवडणुकीच्या दरम्यान लोकशाही करता ताकद देणारी अशा प्रकारची ती भूमिका आहे। आणि मला वाटतं पंकजाताईंच्या भूमिकेचा विपर्यास त्या ठिकाणी होता कामा नये। पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी एक चिंताही व्यक्त केली आहे, या घोषणेमुळे कुठेतरी विरोधक संभ्रम निर्माण करू शकतात आणि राज्यात याचा फटका भाजपला बसू शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे। उलट पक्षी लोकसभेला अशा विषयावरून संभ्रमावस्था निर्माण झाली, फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट झालं आणि लोकसभेला ज्या कारणांमुळे नुकसान झालं, संभ्रम निर्माण झाला, ते दुरुस्त करून त्या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सुरळीतपणे जनमानसामध्ये त्या ठिकाणी एक वातावरण निर्माण व्हावं या दृष्टीनं उलट हे महत्वाचं आहे। जी, धन्यवाद प्रवीणजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहिलं प्रवीण दरेकर यांनी या संपूर्ण गोष्टीवरती प्रतिक्रिया दिली आहे। पंकजा मुंडे यांच्या कुठल्याही मताचा विपर्यास होऊ नये यासाठी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। तर पंकजा मुंडे यांनी एकंदरीतच या संपूर्ण घोषणेच्या बाबत त्यांचा पाठिंबा दिलेला नाहीये। कुठेतरी विरोधक ह्याच्यामुळे संभ्रम निर्माण करू शकतात, मतदारांना संभ्रमित करू शकतात असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर आता ह्याचे काय पडसाद उमटतात, यावर काय अजून प्रतिक्रिया येतात ते आपण पुढच्या बातमीपत्रात पाहूया।
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटलाय। त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा लावल्या जात आहेत। तसंच बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली जाते। त्या घोषणेला महायुतीतील मित्र पक्षानंतर आता खुद्द भाजपमधूनच विरोध होऊ लागलाय। पंकजा मुंडे यांनी या भूमिकेला विरोध दर्शवला। माझं राजकारण वेगळं आहे, मी भाजपची आहे म्हणून मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही। आपण विकासावरच काम केलं पाहिजे असं पंकजा मुंडेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। पंकजा मुंडे यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये बटेंगे तो कटेंगेवर आपलं स्पष्टीकरण दिलं। बटेंगे तो कटेंगे घोषणेचा आपल्या राज्यात वेगळा अर्थ निघू शकतो। अशा प्रकारच्या घोषणांमुळे विरोधक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करतात आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो। विकासाच्या मुद्द्यावरून भरकवण्यासाठी प्रयत्न मग विरोधकांकडून केला जातो असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय। सध्या विरोधकांकडून सातत्याने एक आरोप होतो की आपल्या राज्यात निवडणुकीच्या वेळेला शेतकरी, शेतीमाल, हमीभाव यापेक्षा बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, याची चर्चा जास्त होते। मला वाटतं याचा अर्थाचा अनर्थ होतो। एखादी गोष्ट राज्याच्या दुसऱ्या राज्यात काहीतरी वेगळ्या अनुषंगाने बोलली जाते आणि त्याचा इथे वेगळा अर्थ लावला जातो आणि तो एक मुद्दा मिळतो विकासाच्या राजकारणाला मोडीत काढण्यासाठी परत विरोधकांना, जेव्हा की त्यांच्याकडे दाखवायला काम काही नाहीये। त्यामुळे त्याच्या मुद्द्यांकडे भरकटलं नाही पाहिजे। एक रहेंगेचा अर्थ हाही असू शकतो की आम्ही 3 पक्ष आहोत आणि 3 पक्षामुळे आमचा पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक राहिलं पाहिजे, महायुतीने एक राहिलं पाहिजे। आमची जी वोट पॅटर्न होता, जी वोट बँक आम्हाला डेडिकेटेड होती, त्यांनी एक राहिलं पाहिजे। त्याच्यामध्ये कोणाला धमकावणं, दुखावणं हा अर्थ असेल असं मला वाटत नाही। मैंने इसीलिए कहा था, बहनों और भाइयों, किसी भी शोभा यात्रा पर रामनवमी की हो, गणपति की शोभा यात्रा हो, पथराव वहीं होते हैं जहां बंटे हैं। अत्याचार वहीं होते हैं जहां बटे हैं, और जहां बटे हैं वहीं कटे भी। तर आपल्याला प्रतिक्रिया यावर देण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीणजी, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत। बटेंगे तो कटेंगे या घोषणेला कुठेतरी पंकजा मुंडे यांनी पाठिंबा दिलेला नाहीये, याचा आपल्या राज्यामध्ये या वाक्याचा अनर्थ होऊ शकतो असं म्हटलं जातंय। तुमची प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं बटेंगे तो कटेंगे ही एका व्यापक अर्थानं त्या ठिकाणी भूमिका गेलेली, त्यामागे एक विचार आहे, एकात्मतेचा विचार त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे पंकजाताईंच्या म्हणण्याचा अर्थ तशा अर्थानं नाही। त्यांनी त्या मतदारसंघापुरतं काय म्हणाले मला माहित नाही, परंतु हा राज्यातल्या निवडणुकीच्या दृष्टीनं सगळ्यांनी एक व्हा, एक असाल तर त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्याला त्या ठिकाणी विकास असेल, सुरक्षितता असेल, या सगळ्या गोष्टी नीटपणे करता येतील। आणि त्यामुळं पंकजाताईंनी बटेंगे तो कटेंगेला छेद दिला अशा प्रकारचं काही म्हणण्याचं कारण नाही। कारण या ठिकाणी आपण बघाल की मतांचं तुष्टीकरण त्या ठिकाणी चाललंय आणि त्याच्यामुळे एक होऊन काही विशिष्ट समुदाय त्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत आणि त्याचे दुष्परिणामही आपण पाहतोय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आणि मग अशा वेळेला आपण विभागले जाऊ नये, आपण एक संघ व्हावे। शेवटी आपला महाराष्ट्र किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव घेऊन आपण त्या ठिकाणी राज्यकारभार करतो, लोकांसमोर जातो, ते हिंदवी स्वराज्य संस्थापक होते, हिंदवी स्वराज्य होतं। आणि त्याच्यामुळे अशा अर्थानं जर एकात्मतेची भूमिका घेऊन सगळ्यांना अशा अर्थानं एक होण्याचं सांगितलं असेल किंवा आपापसात विभागले जाऊ नये। आता उदाहरणार्थ राहुल गांधी त्या ठिकाणी धर्माधर्मात, जातीपातीमध्ये आणखी विभाजन व्हावं अशा अर्थाने त्या ठिकाणी भूमिका घेताना दिसत आहेत। म्हणजे आदिवासी आहेत तर आदिवासींमध्ये आणि उपजाती करा, ओबीसी असतील तर त्यांचं त्या ठिकाणी आणखी छोट्या छोट्या ओबीसींच्या जातींचं विघटीकरण करा,
अशा प्रकारे वेगवेगळ्या जातींमध्ये उपजाती आणखी त्या ठिकाणी गटतट जी प्रवीणजी मात्र हा अशा प्रकारची जी विभागलं जात आहे ते विभागलं जाता कामा नये असा त्या ठिकाणी मतितार्थ आहे. आणि त्याच्यामुळं एका व्यापक अर्थानं बटेंगे तो कटेंगे आणि एक आहे तो सेफ आहे अशा प्रकारची भूमिका आम्ही किंवा आमच्या पक्ष नेतृत्वानं त्या ठिकाणी निवडणुकीच्या दरम्यान लोकशाही करता ताकद देणारी अशा प्रकारची ती भूमिका आहे. आणि मला वाटतं पंकजाताईंच्या भूमिकेचा विपर्यास त्या ठिकाणी होता कामा नये. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी एक चिंताही व्यक्त केली आहे. या घोषणेमुळे कुठेतरी विरोधक संभ्रम निर्माण करू शकतात आणि राज्यात याचा फटका भाजपला बसू शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. उलट पक्षी लोकसभेला अशा विषयावरून संभ्रमावस्था निर्माण झाली, फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट झालं आणि लोकसभेला ज्या कारणांमुळे नुकसान झालं, संभ्रम निर्माण झाला ते दुरुस्त करून त्या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सुरळीतपणे जनमानसामध्ये त्या ठिकाणी एक वातावरण निर्माण व्हावं या दृष्टीनं उलट हे महत्वाचं आहे. जी धन्यवाद प्रवीणजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पाहिलं प्रवीण दरेकर यांनी या संपूर्ण गोष्टीवरती प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या कुठल्याही मताचा विपर्यास होऊ नये यासाठी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर पंकजा मुंडे यांनी एकंदरीतच या संपूर्ण घोषणेच्या बाबत त्यांचा पाठिंबा दिलेला नाहीये. कुठेतरी विरोधक ह्याच्यामुळे संभ्रम निर्माण करू शकतात, मतदारांना संभ्रमित करू शकतात असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. तर आता ह्याचे काय पडसाद उमटतात यावर काय अजून प्रतिक्रिया येतात ते आपण पुढच्या बातमीपत्रात पाहूया. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटलाय. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा लावल्या जात आहेत. तसंच बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली जाते. त्या घोषणेला महायुतीतील मित्र पक्षानंतर आता खुद्द भाजपमधूनच विरोध होऊ लागलाय. पंकजा मुंडे यांनी या भूमिकेला विरोध दर्शवला. माझं राजकारण वेगळं आहे, मी भाजपची आहे म्हणून मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही. आपण विकासावरच काम केलं पाहिजे असं पंकजा मुंडेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. पंकजा मुंडे यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये बटेंगे तो कटेंगेवर आपलं स्पष्टीकरण दिलं. बटेंगे तो कटेंगे घोषणेचा आपल्या राज्यात वेगळा अर्थ निघू शकतो. अशा प्रकारच्या घोषणांमुळे विरोधक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करतात आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो. विकासाच्या मुद्द्यावरून भरकवण्यासाठी प्रयत्न मग विरोधकांकडून केला जातो असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय. सध्या विरोधकांकडून सातत्याने एक आरोप होतो की आपल्या राज्यात निवडणुकीच्या वेळेला शेतकरी, शेतीमाल, हमीभाव यापेक्षा बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है याची चर्चा जास्त होती. मला वाटतं याचा अर्थाचा अनर्थ होतो. एखादी गोष्ट राज्याच्या दुसऱ्या राज्यात काहीतरी वेगळ्या अनुषंगाने बोलली जाते आणि त्याचा इथे वेगळा अर्थ लावला जातो आणि तो एक मुद्दा मिळतो विकासाच्या राजकारणाला मोडीत काढण्यासाठी परत विरोधकांना, जेव्हा की त्यांच्याकडे दाखवायला काम काही नाहीये. त्यामुळे तशा मुद्द्यांकडे भरकटलं नाही पाहिजे. एक रहेंगेचा अर्थ हाही असू शकतो की आम्ही 3 पक्ष आहोत आणि 3 पक्षामुळे आमचा पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक राहिलं पाहिजे, महायुतीने एक राहिलं पाहिजे. आमची जी वोट पॅटर्न होता, जी वोट बँक आम्हाला डेडिकेटेड होती त्यांनी एक राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणाला धमकावणं, दुखावणं हा अर्थ असेल असं मला वाटत. मैंने इसीलिए कहा था बहनों और भाइयों, किसी भी शोभा यात्रा पर रामनवमी की हो, गणपति की शोभा यात्रा हो, पथराव वहीं होते हैं जहां बंटे हैं. अत्याचार वहीं होते हैं जहां बटे हैं और जहां बटे हैं वहीं कटे भी. तर आपल्याला प्रतिक्रिया यावर देण्यासाठी भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत. प्रवीणजी, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत. बटेंगे तो कटेंगे या घोषणेला कुठेतरी पंकजा मुंडे यांनी पाठिंबा दिलेला नाहीये, याचा आपल्या राज्यामध्ये या वाक्याचा अनर्थ होऊ शकतो असं म्हटलं जातंय. तुमची प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं बटेंगे तो कटेंगे
ही एका व्यापक अर्थानं त्या ठिकाणी भूमिका गेलेली आहे. त्यामागे एक विचार आहे, एकात्मतेचा विचार त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे पंकजाताईंच्या म्हणण्याचा अर्थ तशा अर्थानं नाही. त्यांनी त्या मतदारसंघापुरतं काय म्हणाले मला माहित नाही, परंतु हा राज्यातल्या निवडणुकीच्या दृष्टीनं सगळ्यांनी एक व्हा, एक असाल तर त्या ठिकाणी सुरक्षितपणे आपल्याला त्या ठिकाणी विकास असेल, सुरक्षितता असेल, या सगळ्या गोष्टी नीटपणे करता येतील. आणि त्यामुळं पंकजाताईंनी बटेंगे तो कटेंगेला छेद दिला अशा प्रकारचं काही म्हणण्याचं कारण नाही. कारण या ठिकाणी आपण बघाल की मतांचं तुष्टीकरण त्या ठिकाणी चाललंय आणि त्याच्यामुळे एक होऊन काही विशिष्ट समुदाय त्या ठिकाणी काम करताना दिसत आहेत आणि त्याचे दुष्परिणामही आपण पाहतोय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आणि मग अशा वेळेला आपण विभागले जाऊ नये, आपण एकसंघ व्हावे. शेवटी आपला महाराष्ट्र किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव घेऊन आपण त्या ठिकाणी राज्यकारभार करतो, लोकांसमोर जातो, ते हिंदवी स्वराज्य संस्थापक होते, हिंदवी स्वराज्य होतं. आणि त्याच्यामुळे अशा अर्थानं जर एकात्मतेची भूमिका घेऊन सगळ्यांना अशा अर्थानं एक होण्याचं सांगितलं असेल किंवा आपापसात विभागले जाऊ नये. आता उदाहरणार्थ राहुल गांधी त्या ठिकाणी धर्माधर्मात जातीपातीमध्ये आणखी विभाजन व्हावं अशा अर्थाने त्या ठिकाणी भूमिका घेताना दिसत आहेत. म्हणजे आदिवासी आहेत तर आदिवासींमध्ये आणि उपजाती करा, ओबीसी असतील तर त्यांचं त्या ठिकाणी आणखी छोट्या छोट्या ओबीसींच्या जातींचं विघटीकरण करा. अशा प्रकारे वेगवेगळ्या जातींमध्ये उपजाती आणखी त्या ठिकाणी गट जी प्रवीणजी मात्र अशा प्रकारची जी विभागलं जात आहे ते विभागलं जाता कामा नये असा त्या ठिकाणी मतितार्थ आहे. आणि त्याच्यामुळं एका व्यापक अर्थानं बटेंगे तो कटेंगे आणि एक आहे तो सेफ आहे अशा प्रकारची भूमिका आम्ही किंवा आमच्या पक्ष नेतृत्वानं त्या ठिकाणी निवडणुकीच्या दरम्यान लोकशाही करता ताकद देणारी अशा प्रकारची ती भूमिका आहे. आणि मला वाटतं पंकजाताईंच्या भूमिकेचा विपर्यास त्या ठिकाणी होता कामा नये. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी एक चिंताही व्यक्त केली आहे. या घोषणेमुळे कुठेतरी विरोधक संभ्रम निर्माण करू शकतात आणि राज्यात याचा फटका भाजपला बसू शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. उलट पक्षी लोकसभेला अशा विषयावरून संभ्रमावस्था निर्माण झाली, फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट झालं आणि लोकसभेला ज्या कारणांमुळे नुकसान झालं, संभ्रम निर्माण झाला, ते दुरुस्त करून त्या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सुरळीतपणे जनमानसामध्ये त्या ठिकाणी एक वातावरण निर्माण व्हावं या दृष्टीनं उलट हे महत्वाचं आहे. जी धन्यवाद प्रवीणजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण पाहिलं प्रवीण दरेकर यांनी या संपूर्ण गोष्टीवरती प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या कुठल्याही मताचा विपर्यास होऊ नये यासाठी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. तर पंकजा मुंडे यांनी एकंदरीतच या संपूर्ण घोषणेच्या बाबत त्यांचा पाठिंबा दिलेला नाहीये. कुठेतरी विरोधक ह्याच्यामुळे संभ्रम निर्माण करू शकतात, मतदारांना संभ्रमित करू शकतात असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे. तर आता ह्याचे काय पडसाद उमटतात, यावर काय अजून प्रतिक्रिया येतात ते आपण पुढच्या बातमीपत्रात पाहूया. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटलाय. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा लावल्या जात आहेत. तसंच बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली जाते. त्या घोषणेला महायुतीतील मित्र पक्षानंतर आता खुद्द भाजपमधूनच विरोध होऊ लागलाय. पंकजा मुंडे यांनी या भूमिकेला विरोध दर्शवला. माझं राजकारण वेगळं आहे, मी भाजपची आहे म्हणून मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही. आपण विकासावरच काम केलं पाहिजे असं पंकजा मुंडेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.